तर प्रतोद म्हणून मान्यता दिली, आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे। ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते असं देखील गोगावले म्हणाले। तर ठाकरेंचे आमदार अपात्र झाले नाहीत याची खंत आहे असं गोगावले यांनी म्हटलंय। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गटनेते असतेवेळेला त्यांनी जे काय आमची मीटिंग घेऊन आम्हाला जे काय पद दिलेलं होतं पक्ष प्रतोद पदाचं आणि ते आम्ही ग्राह्य धरलं, मान्य केलं आणि सगळ्यांना व्हीप बजावले। ते आता स्वतः अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आणि आमचा व्हीप लागू कसा होतो तेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला प्रतोद म्हणून मान्यता दिली। आम्ही समाधानी आहोत आणि सत्याचा विजय झाला। तर त्याबद्दल काय सांगा? नाही ठीक आहे ना, ती थोडी खंत राहिली आमची, परंतु ठीक आहे, त्यात आम्ही वेगळा विचार करू। शिंदे साहेबांना विचारून, वकिलांना विचारून मग सांगितलं त्याप्रमाणे, परंतु ते डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे होतं हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण नाही झालं, हरकत नाही। सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभुसाहेब आहेत, भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती। शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटनेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं, हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत, याचा अर्थ लोकशाहीचा मूळजा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे। निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या। सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या, परंतु फक्त त्यांना निकाल देता येत नाही। विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीने भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल।